हाय, myself जनार्दन कोराटे, alias जॉन. आणि काल एक गजाल माझ्या कानावर येयली की केस केली फ्रॉड केस विच इज नेम्ड बाय बोनी सिनारी आणि राजेश सिनारी. सो त्यांनी अंजुना पोलीस स्टेशनात एक फेक कंप्लेंट घातली की डे लाईट ब्रेक इन रॉबरी ॲट अवर होम. फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी मेन्शन केले इट इज आवर होम. आय डिडंट सी एनी पेपर वेअर इज द हाऊस नंबर, agreement is there or ownership that I can clarify. This is my original sale deed. Here is the original and this is the notarized copy. You can check it out. First of all, तो झालो. Secondly, त्यांनी complaint काढलेली आहे DIG ऑफिसान आणि other places where she mentioned as a British national. So suppose the British national असा, so where is the C form and ती रावता झाल्या where is the tenant verification form. As a cautious citizen of Goa, म्हाका पळोवंक जाय ते डॉक्युमेंट्स वेअर इज दॅट डॉक्युमेंट्स कम्स फ्रॉम. आणि म्हाका एक कळोंक ना तेंचे एक्झॅक्टली कोण अशें करता की ब्रेक इन रॉबरी अँड डकैती केस घातलेली आहा तो त्यांच्या वांगडा उलयता बरें आणि ते तेका थँक्यू म्हणटा. सी द स्क्रीनशॉट फ्रॉम November 8 to 21st November विच इज आय वॉज देअर. दिस केस अगेन्स्ट टू द हाऊस नंबर 778 सेंट मायकल वाडो अंजुना. आणि ती असा ओनर रियल ओनर आहा मायकल पीटर्स विच इज ही बॉट इन 2002, नॉट रिसेंटली, इट इज इन 2002. ही बॉट इट दॅट इज हिज ड्रीम होम, रिटायरमेंट होम. आणि म्हाका जे आता ते म्हणता लाईक त्यांनी आता धमकी दिली म्हाका फाटल्या टायमाक वेन आय वेंट देअर टू चेक इट आउट. ते धमकी दिता की तुम्ही भायले म्हणून, नाव जनार्दन खोराटे आहा म्हणून भायलो ना, नाजाल्यार ते फॉरेनर आहा म्हणून ते भायले ना. They are staying 40 years and I am staying here last 25 years. My full childhood gone here. I have my passport here. माझे voter card हांगा आसा and I am a proud Goan that I can't do anything illegal. म्हाका only clarify करपाचे आहा. Whatever the cases they made, म्हाका खबरय ना एक कितें चल्ला. I am a organic farmer. I am running the India's first organic company. आणि आमकां हेय खबर ना, आमच्या फार्मावर नेटवर्कय नासता, आमी कांयच पळोवंक ना. ज्या टायमान आमची गजाल जालेली की हांगा कोण तरी रावपाक येता आणि ही गजाल स्टार्ट झाली ऑगस्ट आसून. ऑगस्टान आमकां एक नोटीस येयली ईडी पोलिसांनी की अशें अशें कोणी तरी तुज्या घरान गाडी सोडली म्हणून, सिव्हिल ड्रेसान पोलीस. सो पोलीस येता. आमचे कितें आहा लायक एज पर द रूल एनी फॉरेनर ट्रान्सफर द एनी मनी फ्रॉम द आउटसाइड टू इंडिया आउटसाइड टू इंडिया. सो त्यांचे कितें जालें, त्यांनी गेले असले नोटीस दिवपाक की मायकल पीटराच्या नावान कितें तरी असले पेनल्टी और रेमिटन्स सबमिट कर. मग दॅट वी ऑलवेज डू एज अ फॉरेनर फॅमिली, वी सबमिट देअर इन FRRO. त्याने गाडी सोडली पोलिसांक. म्हाका कॉल येयलो डेप्युटी कमिशनर भास्कर नायडू सरांचो. आणि ज्या टायमान हांव थंय गेलो म्हाका नाव दिलें त्यांनी, हू इज द राजेश सिनारी. आय सेड लायक आय डोंट नो. त्यांनी म्हाका सांगले की जॉन इफ यू आर स्टेइंग अँड दिस इज युअर प्रॉपर्टी, हू इज स्टेइंग देअर. हांवें तांकां सांगलें की आय गॉट रिसेंटली ट्विन्स बेबीज, आय एम नॉट ॲट होम. माझी आवय ना, डॅडी ना. सो आम्ही युट्यूब पळोवन माझ्या फॅमिली म्हणजे बायल आणि हांव आम्ही युट्यूब पळोवन त्याचे लंगोट चेंज करता आणि आमकां कांयच खबर ना याचे. सो हांवें अंकलाक कॉल केलो की तुम्ही कोणाक दिल्ली आहा चावी घराची. त्याने सांगले बोनी म्हणून कोणतरी आहा फॉरेनर, त्याची फ्रेंडांची फ्रेंड रेफरन्स, तिची फ्रेंड न्हू. सो त्यांनी चावी दिल्ली आहा आणि ते येयल्ले बाय करपाक. सो आय आस्क अंकल तू कित्याक सेल करता. ही सेड लायक कॅन्सर ट्रीटमेंट. आय एम द एज ऑफ 76. आय सेंड द व्हिडिओ. यांनी तेका अप्रोच केलो की आम्ही तुझे हे करता, सेल करता सो कॉल्ड. आणि ही शी इज अ फॉरेनर. कॅन्सर ट्रीटमेंट त्याची एंड ऑफ द स्टेट हा. आणि आम्ही चिंतता की ते कोर्टान वचोंक जाय. हांवें पळय हांव ज्या टायमान एंट्री घेतली त्या टायमान कोण नसलेले घरात. आय जस्ट केम एंड सीट अँड आय वॉन्टेड टू टॉक टू विथ देम फर्स्ट टू फेस बिकॉज आय एम ऑल्सो लिटरली शीट हेड बिकॉज आय स्केर्ड माय लाईफ. माझी आता कितके दीस रावते तुम्ही भिवून कितके दीस तुम्ही 4 जण भोंवताले बेबी घेऊन बायले घेऊन. तेंकाय कितें पर्सनल लाईफ आसा, म्हाकाय पर्सनल लाईफ आहा. आय लिटरली स्केर्ड ऑफ दॅट वन. फायनली आय डिसायडेड की बाबा हे नाका आता हेंका कितें तुमकां जाय जागो न्हू. तुम्ही डायरेक्ट कोणा रावले तुम्ही म्हाका कितें थ्रेट करता. यू आर आउटसायडर, यू आर अ फॉरेनर, डोंट इंटरफियर. तू आमकां सेल कर, 50 लाख सेटलमेंट. कसली सेटलमेंट. इट इज एक्सटॉर्शन. की आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेऊन ना, आम्ही आमचे व्हिडिओज आणि प्रूफ दाखवूंक ना म्हणून. इफ देर इज अ डकेती अँड एव्हरीथिंग, शो मी द पेपर, हाऊस नंबर अँड दॅट इज बिलॉंग्स टू यू. ऑन विजा, शी हॅव अ ID, प्रॉपर ID, or she is a illegal thing here. I don't know anything. म्हाका कांयच खबर ना त्यांची. सपोज त्यांनी फाईल केलेली, आय डोंट नो, बट वेअर इज द प्रूफ. यू सॉ एनी प्रूफ देअर. बट यू सॉ एनी प्रूफ देअर. सो ते म्हणतात बॉनी सिनारी, बट म्हाका जे नाव मेळ्ळें ते ब्राउनिंग
ऑटोस्मर समथिंग कितें तरी आहा. आय कॅन शो यू द नेम दॅट वन. सो ते नाव आमकां मेळलेले आहा. एज पर द FRO रुल्स आमी चेक करूया तेचे टेनंट व्हेरिफिकेशन. आय एम आस्किंग टू द पुलीस ऑल्सो प्लीज लुक इट इन दॅट इश्यू की हे सगळे डॉक्युमेंट तुम्ही चेक करा. आणि जे ज्या टायमान आम्ही केल्ले त्या टायमान तेचे उलोवप जाल्ले आसले. म्हाका खबर ना की बाबा मायकलाचे आणि बॉनीचे कितें चालू आहा, त्यांचे कितें उलोवप जाले, वॉट दे डील आय डोंट नो. बट समटायम्स देर इज अ मेन्शन की 3 महिन्याचो टाइम त्याने कितें तरी दिल्लो की तुमकां बाय करपाचें जाल्यार रावता जाल्यार तुमी 3 महिन्याचो टाइम दिल्लो आसलो तेंचो. अशें हांवें आयकलें. आय डोंट हॅव एनी प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑर दे डोंट हॅव ऑर दे हॅव इट दे कॅन शो इट. सो त्यांचे उलोवप जाल्या उपरांत हांवें अंकलाक सांगलें की सी वन थिंग इज देर दे थ्रेटन टू द लोकल पुलीस. इफ लोकल पुलीस कम्स इन द सिव्हिल ड्रेस you cannot give them a bad words. This one thing was there, and I went there. I checked out. I went there and I met these people. There was a Rajesh Sinari inside. I asked him the electricity bill because I wanted to go to the submit the application. And तेका हांवें विचारले सुद्धा की who filed a remittance behalf of Michael Peter? You have any authority letter? Because in that letter they mentioned they are owners of that house, and that's the time we triggered there is something fishy. त्यांनी ED रेमिटन्स केल्या, सबमिट केल्या, रिप्लाय केला विदाउट मायकल पीटर्स ऑथॉरिटी लेटर. यू कॅन सी माय पॉवर ऑफ अटर्नी. आय एम द लीगल रिप्रेझेंटेटिव्ह. Notarized copy and original copy is along with me. You can check it out and verify it with him. That video. You cannot claim that go to the without any. आता तुमची प्रॉपर्टी हा, तुम्ही डायरेक्टली वचून सांगू शकना की ते करता म्हणून. ओके, दॅट्स फाईन. हांवें ताका सांगले सुद्धा की बाबा तुमची बेबीज आहा, तुम्हाला रावपाक तुमकां एग्रीमेंट जाय जाल्यार आय कॅन हेल्प आउट. Screenshot is here. I'll share with everyone. की हांवें तांकां डायरेक्टली अप्रोच केल्या. I can help you to sign the agreement for this sake because we don't want any problems in our life. Remittance 2 lakhs that I paid the penalty which is here. The copies I'll share with you. Then 2 lakhs penalty आम्ही पे केली. त्याच्या उपरांत आमचे उलोवपी झाले त्यांच्या वांगडा. We met and we several messages also done that we will meet and discuss about how we are going through. Then there is a fishy something going on which is got triggered to the Michael also. He said I don't want to deal with you. They are staying not more than 6 months as per the my knowledge. 6-7 months maximum. त्याच्या वयर ना. If they paid any rent, if there is any agreement, they can show us. Doesn't matter. If they have a proper document, I have the open challenge. Here is the original sale deed. We don't take any penny from them. We will donate to them the property. It is my challenge to them. Even ज्या टायमान आम्ही त्यांना सांगले त्या टायमान ते रेडी असलेले. They was ready to move. Bonnie Sinari discussed with me on the over the call, on the WhatsApp call. We can't record it that one. आणि आमका ती हॅबिट ना रेकॉर्ड करपाची. We discussed as a mutually आणि ती रेडी असलेली. Later Rajesh Sinari threatened me that I'm not moving out, do whatever you want. And he said same things that you are an outsider. He called up me also. You can check it out my call records. He called up me and threatened me, you are an outsider. I will send my people and I'll pick you up. Don't interfere with your foreigner family. So आता म्हाका सांगा कितें करतले तुम्ही. Then I have filed complaint against them. Just to notice. PI सूरज गवस तांकां मेळलो. सरांनी आमकां सांगले की एक PSI अलॉट करता. PSI किनलेकर सरांचे केस असलेली. किनलेकर सरांनी 1 महिनो कॉल केलो. हो पोलीस स्टेशनावर येवंक ना. इवन आय कॉल्ड अप टू द पुलीस की बाबा टेनंट व्हेरिफिकेशन ना हांव RTI म्हाका म्हाज्यावरच केस जातली. प्लीज चेक इट आउट. RTI टेनंट व्हेरिफिकेशन C फॉर्म सगळे पेपर चेक करा. बिकॉज दे आर समथिंग फिशी. व्हॉट बिझनेस दे आर डुईंग इट देअर. कोणाक खबर आमकांय खबर ना. एनी डॉक्युमेंट्स विथ मी? नो. ऍज अ लीगल रिप्रेझेंटेटिव्ह आय डोंट हॅव एनी डॉक्युमेंट्स ऑफ देम. त्यांची वोटर आयडी आहा नाल्यार त्यांचे कितें सर्टिफिकेट आहा, पासपोर्ट्स आहा की कांयच ना आमचेगीर. Something happened tomorrow fishy, who will be the responsible? I don't know anything. I did my jobs. I went first to the police station in 22 October 24. So several times they called up, they didn't show up. Later November, even I told him also, even I messaged them. If you want to deal with them, directly you call with the Michael. I'm not dealing with you anymore. Michael ज्या टायमार म्हाका सांगतालो की बाबा फाल्यां एग्रीमेंट कर, I will be ready for the agreement. That was my last word to them, and that I can show the chart, which is they accepted, and I said like okay, thank you. Then when I paid the penalty for the ED, I sent the copy to the Bonnie, and he message केला तेका
If someone from the ED showed up, please show them that we paid penalty or send them to me. I will handle it. That's my clear conversation. After that, no conversation happened in there. That I left to the police station. After that, झाले कितें त्या दिसा ज्या दिसा म्हाका कळ्ळें की he is not visiting anywhere. I am cautious about my family and my house. I went there. Proper security agreement and there is 2 female bouncers. ते सिक्युरिटी म्हणता तुम्ही. सो ते 2 सिक्युरिटी. आता फिमेल सिक्युरिटी म्हाका सांगात ते मारताले आणि त्यांनी क्लेम केल्लो हा की 40 जण येयले. एक व्हिडिओ दाखय म्हाका. वन व्हिडिओ दॅट देर इज 40 पीपल्स विथ द गन्स, बॅट्स, स्टफ्स लायक दॅट. आम्ही तुमकां दिसता डे लायट रॉबरी करपाक हांव तसो दिसता. वी आर इन नो स्मोकिंग झोन, नो ड्रिंकिंग. वी आर ऑर्गॅनिक फार्मर लिव्हिंग नाईस लाईफ ऍट द फार्म. आम्ही लोकली सगळ्या फार्मरांक हेल्प करता. इवन यू गो टू द अंजुना पंचायत, ask them that what we do for the farmer. Biocompost plants, farming आम्ही सीड सप्लाय करता आणि आमकां ते क्लेम करता की लायक यू आर डुईंग डे लाईट रॉबरी ऍट द होम. झाले कितें त्यांची कोण असा मेड म्हणून तेका मारले म्हणून त्यांनी घातलेले कोणच नसलेले त्या टायमार. हांव स्वता असलेलो त्या प्लॉटा वयर आणि त्या घरा हांवें बसलो. एग्रीमेंटा प्रमाणे माझे जे सिक्युरिटी 2 असलेले 2 डेचे 2 नाईट आम्ही दवरले तितून. त्याच्या उपरांत सपोज इफ समवन इज कमिंग इन टू द माय प्लेस और माय हाऊस, आय विल डेफिनेटली गो अँड फाईट. कित्याक येवंक ना तुम्ही कित्याक येवंक ना म्हाका ते विचारपाचें आहा. जर माझ्या घरान घुसतना हांव सांगता हांव लोक ऍज अ गोवन आय विल गो अँड बीट देम. डजंट मॅटर कितें जाता फाल्यां. समवन इज कमिंग अँड ब्रेकिंग माय हाऊस, डेफिनेटली हांव ओरिजिनल सांगता तांकां. They never came. They called the police. Police came. Police car came. They said to me, "What's happening?" There was a labor who was cutting the trees on the side, cleaning. There was I think so years. There was nothing. You can go and have a check out the picture. They clean करपाक हांवें लेबर घातलेले दुसऱ्या दिसा. त्या दिसा झाले त्या दिसा घातलेले लेबर. They was cleaning. त्यांनी विचारले कितें करता. I said to the police, गवस म्हणून कोणतरी कॉन्स्टेबल असलेले सर त्यांच्या वांगडा माझे उलोवप झाले. I told them, सर क्लिनिंग चालू हा. ते त्यांनी म्हाका सांगले की आमकां पुलीस कॉल येयलो कंट्रोल रुमान की रॉबरी जाली हा तुमच्या घरान कितें. हांवें तांकां पेपर दाखयले. सर दिस इज माय पॉवर ऑफ एटर्नी आणि त्याची वील ही आहा. मायकल पीटराची वील ही आसा दॅट यू कॅन सी दॅट इज मेन्शन्ड ऑन माय नेम. आय एम द लीगल हेअर. बट अशें ना की त्याची प्रॉपर्टी माझे कडेन येतली. त्याचोय कोणतरी आसा यू कॅन. आणि आम्ही ऍज अ प्रॉमिस टू हिम आय टोल्ड हिम इफ समथिंग हॅपन टू यू दिस प्रॉपर्टी विल गो टू युअर हेअर लीगल हेअर. बट ऍज अ इंडियन लीगल हेअर I do everything for him. So ती वील दाखयली, ऑल डॉक्युमेंट्स दाखयले आणि ते सांगता की ओके तुझे पेपर्स ओके. पुलीस गॉन. आता म्हाका सांगा पुलिसांनी कित्याक एक्शन घेवंक ना. पुलीस कित्याक एक्शन घेताली. ऍज अ ओनर माझ्याच घरान डकैती झाली म्हणून माझ्यावरच केस जाता. आय एम प्रूविंग माय ऑल द प्रूफ्स. आय डोंट हॅव एनीथिंग. आय एम प्रूविंग हिअर ऑल द डॉक्युमेंट्स इज हिअर व्हेरीफाईड. यू कॅन चेक इट आउट एव्हरीवन. दॅट वॉज द वन साइड स्टोरी. आमचे झाले कितें आम्ही घेतले. आमकां हे असले तमाशा नाका. आम्ही केन्नाच प्रेस कॉन्फरन्स घेवंक ना. आम्ही केन्नाच अशें कितें करूंक ना. वी जस्ट केम बाबा ते येता जाल्यार उलोवप करया. तेंचे कितें आसा जाल्यार आनी तेंचे कितें दिवपाचेही आसा जाल्यार मायकलान तेही तेंचे करया म्हणून सांगलेले. फर्स्ट दे सेड 2 लाख रुपीज. दॅट इज एक्सपेन्स एंड एव्हरीथिंग. देन दे सेड 5 लाख रुपीज. Later he went telling that 15 or 20 lakh rupees, 30 lakh rupees something. Right now it stands at 30. 30 lakhs. तसे सांगता. आता तुमचे गिर सपोज 30 लाख तुम्ही टेनंट म्हणून रावता. 30 लाख कोण खर्च करतालो. एक फ्लॅट येता तिथून. माझ्या भाशेन जो मिडल क्लास कोण रावता जाल्यार ताका फ्लॅट येतलो. तुम्ही 30 लाख घरावर एक्सपांड करताले, एक्सपेन्स करताले. इट्स अ बेसिक सेन्स. तुम्ही आता कोणाक त्यांनी मेल केलो आणि धाडलेले अँटी करप्शन ब्युरो, हाय कमिशनर, ब्रिटिश कॉन्सुलेट. आमकांच खबर ना ही बोनी सिनारी इंडियन आहा की फॉरेनर आहा ती. सो त्यांनी सगळ्यांक मेल करून धाडलेले आहा. व्हिडिओ जेन्ना स्प्रेड झाले त्या टायमान आमकां खबर की कोणी फ्रेंडान कॉल केलो की तुजो व्हिडिओ हांगा घातलेलो तुज्या नांवान म्हणून. हांवें पयल्या व्हिडिओन तो सांगता की कोणाक मारूंक ना, आमकां काय जावंक ना. दुसऱ्या व्हिडिओन सांगता की आमच्या मेडीक मारले, अशें जाले, हॉस्टेज दवरले आणि दे आर सेईंग दॅट सेंडिंग गुंडाज. आता म्हाका सांगा माझे ट्विन्स आहा घरान. हांव कामावरी वचना आणि हे सांगता की गुंड घेवन वयतले. माझे प्रॉपर एग्रीमेंट आहा. आय विल शो यू माय सिक्युरिटी एग्रीमेंट. There is no threat, there is no gundas, no knives, nothing. Just simple we went. आणि सपोज तुमचे किती आसा जाल्यार तुम्ही या उलोवप करा. तुमच्या घरान सपोज हांव गेलो, तुमचे प्रूफ आहा, यू शो मी अँड टेल मी, आस्क मी की बाबा तू कित्याक गेलो माझ्या घरान. They never showed up. Police came, I showed everything on the police. It's everything in front of police. Now they are claiming की police not taking action. Police कशे action घेताले सांगा. There is any paper, nothing.
I'm going inside just to be taking that some activist and everything and clearing their side. It's not a good thing. They have to come up with everything. आता ते दुसरे लोबो वर्ल्ड लोबो ते सुद्धा शोडअप झाले. त्यांनी म्हाका सांगले की जॉन सेटलमेंट करूया. हांवें तांकां सांगले सर ओके सेटलमेंट करूया नो प्रॉब्लेम बट दे हॅव टू टॉक टू द मायकल पीटर नो आय एम नॉट अ राईट पर्सन. हांवें त्यांच्या बरोबर डीलच करूंक ना. तुमची डील कोणा वांगडा जाल्ल्या उलोवप कोणा वांगडा जाल्ल्या आनी डील जावंक ना त्यांची उलोवप जाल्ल्या की दे आर इंटरेस्टेड टू बाय और सेल और एग्रीमेंट रेंट एग्रीमेंट दॅट दे कॅन टॉक टू द मायकल आय एम रेडी टू डू द सेटलमेंट. ते म्हणता कितें की 50 लाख दिया मागीर सेटलमेंट झाली. आता हे कितें आहा सांग. आता डे लाईट रॉबरी करून कोण असा रॉबर हा डकैती गुंडा हा तो पुलिसांच्या स्टेशनान बसता आणि फुडल्यान सांगता की बाबा आता आम्ही सेटलमेंट करू. आता दॅट इज द फेक केस. दे मेन्शन्ड एव्हरीथिंग कॉपीज यू कॅन चेक इट आउट व्हेरीफाय. आणि तुमका सांगता एक व्हिडिओ शेअर करता तुमच्या वांगडा. मायकल पीटर इज द एज 76 इज सिन्सियरली अँड प्रोस्टेट कॅन्सर स्टेज 4. तो एंड ऑफ द लाईफ असा. ही हॅव अ होप्स लिटल बिट की बाबा माझे कितें तरी जातले म्हणून. आय एम जस्ट टेकिंग द जस्टिस फॉर हिम आणि तेही हांवें हात घातलेले ना. माझ्या बायलेन सांगले यू हॅव टू फाईट फॉर हिम अदरवाईज नो बडी इज टेकिंग सिरियसली विथ दिस इश्यूज. देर इज नो लँड ग्रॅबिंग और समथिंग दॅट आय एम द इंटरेस्टेड इन द प्रॉपर्टी. हांव तांकां आतां ओपन चॅलेंज दिता. यू कम अप विथ द एनी पेपर अँड दिस इज माय ओरिजिनल सेल डीड. यू कॅन चेक इट आउट. यू टेक इट फ्रॉम हियर फ्रॉम मी. आय डोंट हॅव एनी ग्रूज. ते सायडीचे लोक हा ते सेटलमेंट म्हणता. आय डोंट केअर ऑफ द सेटलमेंट. आम्ही कितें मिस्टेक केल्ली ना आणि आम्ही तुमकां कितें बरोवन दिल्लें ना की तुमी कितें खर्च करपाचे आहा ते 50 लाख तुमी खर्च केल्या. तुमी तुमची बिलां हाडा ते अग्रीमेंट घेवन या अँड दिस टेक दिस ओरिजिनल सेल डीड बिकॉज अपोजिट पार्टी देर. आय वॉज शीट स्केअर्ड बिकॉज दे वॉज थ्रेटनिंग मी फ्रॉम लॉंग बॅक 2 months. दॅट इज द कंप्लेंट मेड. त्या दिसासून ते म्हाका थ्रेट करता. दे सेंगले की आम्ही कितें ते MMA फायटर आहा त्यांचे कॉन्टॅक्ट आसता सो दे चेस मी 2 times ऑल्सो. So I made a complaint just because of fear. I want to seek my family safety. So I did it one thing. त्यांनी म्हाका सांगले आता मिडल हांव बसलेलो आहा PI सर फुडल्यान बसलेले आहा पुलिसय आसा. पुलीस मिडल उभे रावले कित्याक आय वॉज स्केर्ड बिकॉज दे आर अ फायटर. वी आर अ सिंपल ऑर्गॅनिक फार्मर. वी डोंट डू एनिथिंग विथ दॅट वन. त्यांका PI सरांनी सांगले की तुमचे कितें डॉक्युमेंट आहा ते दाखय. माझे डॉक्युमेंट त्यांचे दाखयले त्यांच्या फुडल्यान आणि त्यांच्या फुडल्यानच आमचे उलोवप झाले की यू पुट युअर ऍप्लिकेशन आय पुट ऍप्लिकेशन. आणि हांवें फुडल्यानी सांगले त्यांच्या सर आय फील व्हेरी बॅड अबाउट दॅट गर्ल. देर इज अ स्मॉल गर्ल आय सॉ दॅट वन. आय एम व्हेरी बिकॉज आय हॅव 2 babies. आय फील व्हेरी बॅड इवन दॅट ट्रान्सफरिंग अँड शिफ्टिंग अँड एव्हरीथिंग हाऊ वी ट्रीटेड. आणि ताका सांगले सर टेल देम टू कॉल मायकल अँड क्लिअर द थिंग्स. यू वॉन्ट टू बाय इट और यू वॉन्ट टू रेंट इट. If you rent it, you pay the rent and take these papers right away. I'm signing it. त्यांनी कायच करूंक ना. ते म्हणता की ते कायच ना म्हणतात. तू आमकां 50 लाख दिया. सो वेर इट कम्स फ्रॉम द 50 lakh rupees. कोण दितालो सांगा. घराची किंमत घर आता पडता ताका 10 लाख खर्च करपाक आम्ही भियेता.